संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं जे आहे ते आता संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिराला जे आहे तो 11 किलो सुवर्ण कलशारोहण जे आहे ते आज या ठिकाणी पार पाडणार आहे। त्याआधी आपण पाहिलं तर आकर्षक अशी फुलाची सजावट जी आहे ती ज्ञानेश्वर माऊलींच्या मुख्य मंदिराला जी आहे ती केलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। नक्की हा सोहळा कसा पार पडणार आहे याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मुख्य विश्वस्त राजेंद्र उमप आहेत। सर, काय सांगाल, कशा प्रकारे हा सोहळा पार पडणार आहे, नक्की काय निमित्त जे आहे ते या ठिकाणी 11 किलो सुवर्ण कलश जो आहे तो या ठिकाणी रोहन होणार आहे? रामकृष्ण हरी। श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीनं आज ज्ञानोबा रायांचा 750वा जन्मोत्सव साजरा करण्याचं ठरवलेलं आहे आणि यासाठी आम्ही संकल्प केला होता की या 750व्या जन्माच्या उत्सवाच्या निमित्तानं एक 11 किलोचा सुवर्ण कलश बसवण्याचा संकल्प आम्ही केला होता। त्याप्रमाणे माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पुणे यांची परवानगी देखील तशी घेतलेली होती, परंतु पहिल्या 2-3 दिवसामध्येच एका संस्थांना आम्हाला संपर्क केला आणि त्यांनी 12 किलो सोनं त्या ठिकाणी आम्हाला देणगी रूपामध्ये दिले। मग आम्ही त्यामध्ये परत माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्याकडं 22 किलो सुवर्ण कलश बनवण्याचा संकल्प केलेला आहे, असा अर्ज दिला आणि त्याप्रमाणे 22 किलो सुवर्ण कलश आपण आज बसवणार आहोत। खरोखर सर्व भक्तांनी मोठ्या मनानं आणि भक्तिभावानं वर्गणी दिलेली आहे। 1 लाख व त्यावरील जे देणगीदार आहेत त्यांना या छोट्या खानी कार्यक्रमासाठी आम्ही बोलवलेलं आहे आणि इतर जे देणगीदार आहेत त्यांच्यासाठी फेसबुक असेल किंवा यूट्यूब चॅनल असेल याच्या माध्यमातून प्रक्षेपण आपण लाईव्ह देणार आहोत आणि त्या पद्धतीनं हा कार्यक्रम पूर्ण होणार आहे। आपण जे सांगितलं त्या पद्धतीनं 11 किलोच्या ऐवजी आज आपल्याला 22 किलोचा सुवर्ण कलश दिसणार आहे। कोण कोण या सोहळ्यासाठी जे आहे ते उपस्थित राहणार आहेत? या सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, तसेच महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेच्या उपसभापती माननीय नामदार नीलमताई गोरे या उपस्थित राहणार आहेत आणि यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी हा सुवर्ण कलशाचा कार्यक्रम होणार आहे। आपण पाहिलं तर 22 किलो इतक्या वजनाचा जो आहे तो सुवर्ण कलश आज संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिराला जो आहे तो या ठिकाणी रोहन या ठिकाणी करण्यात येणार आहे। यासाठी मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा जो आहे तो काही वेळातच पार पडणार आहे। कॅमेरामन सुशांत समीर, रणजित जाधव, TV9 मराठी, आळंदी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।